तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. विजय त्याच्या रूममध्ये आवरत असतो. तेवढ्यात मल्हार तिथे येतो आणि म्हणतो, दादा मला तुझं म्हणणं पटलंय आणि तू दिलेला सल्ला त्याप्रमाणे मी वागलो देखील. आता मला पटलंय की वैदेहीसारखी दिसणारी ती मंजुळाच आहे आणि तू सांगितल्याप्रमाणे तिच्या भावाला देखील भेटलो आणि त्याच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यावरती विजय म्हणतो की एवढं तरी बरं झालं की आता तुला गैरसमज मनात राहणार नाही. आता मी असं नाही म्हणत की तू तिला पूर्णपणे विसरून जा, परंतु विसरण्याचा प्रयत्न कर आणि सत्य परिस्थितीला स्वीकारण्याचा मानस दाखव. मल्हार म्हणतो, ठीक आहे दादा, तू आवर, मी जेवायला तुझी वाट बघतो. आणि मग मल्हार तिथून निघतो. आता इकडे स्वराने निरंजनचा हात पकडून त्याला रूममध्ये आणलेलं असतं आणि म्हणत असते की इथं उभा राहा. आणि मग स्वरा रूमचा दरवाजा लॉक करून घेते. त्यावरती स्वरा म्हणत असते, आई मला सांगत होती का तिला श्यामला मामी भेटली होती. त्यावरती निरंजन म्हणतो की आणखी काय सांगत होती. स्वरा म्हणत असते की मी आईला खोटं काहीतरी सांगून कारण देऊन इकडे निघून आले. त्यावरती निरंजन म्हणत असतो, मला पण तुझी मामी भेटली होती. स्वरा म्हणते, आई बाई आता झाली ना गडबडी. त्यावरती निरंजन म्हणतो, हा भेटली होती, पण मला म्हणत होती मला वैदेहीचं भूत लय त्रास देऊन राहिले. त्यावरती स्वरा खूप हसायला लागते. मग नंतर स्वरा परत नॉर्मल होत म्हणते, मामा पण मामीला जर आईबद्दल काही कळालं तर. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. निरंजन म्हणे, नाही आपण तिला काही कळून द्यायचं नाही, पण मी तुझ्या मामीला सांगितलंय की स्वराने पण वैदेहीला पाहिलंय. मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय स्वराला तिच्या देवाघरी गेलेल्या आईशी गप्पा मारताना. म्हणत असते, मामा श्यामला मामीला माहिती आहे का आपण इथे राहतो. निरंजन मामा म्हणतो, मला असं वाटून राहिलंय तिला माहीत असावं, पण तिला जर माहिती असेल ना तर खूप मोठी गडबडी होईल. तिला आता अजिबात काही कळू द्यायचं नाही. जोपर्यंत मल्हार सरांना तुझ्याविषयी कळत नाही ना तोपर्यंत तिच्या मनात वैदेहीची भीती कायम राहिली पाहिजे. आता दुसरीकडे मंजुळाच्या आईने एका ज्योतिषाला बोलवलेलं असतं. ज्योतिषी म्हणत असतात, जरी मुलीची जन्मतारीख माहिती नसली तरी तिच्या नावावरून मी तिच्या ग्रहांची दिशा काढली आहे. त्यावरती मंजुळाची आई म्हणत असते, मग सांगा ना माझ्या मुलीचं लग्न कधी होणार, कोण असणार आहे तिचा नवरा. त्यावरती ज्योतिषी म्हणतात, एका फार मोठ्या व्यक्तीसोबत लग्न होणार आहे. पण त्यावरती मंजुळाची आई म्हणते, पण काय गुरुजी. त्यावरती गुरुजी म्हणतात की त्यांच्या दोघांमध्ये एक अडसर आहे आणि तो अडसर दूर झाला तरच त्यांचं लग्न होऊ शकतं आणि सध्या ते होण्याचा प्रबळ योग दिसतोय. मंजुळा तेवढ्यातच मंजुळाच्या आईला फोन करते. मंजुळाची आई म्हणत असती, तुझं त्या कामतासोबत लग्न होणार म्हणजे होणार. त्यावरती मंजुळा चिडतच म्हणते, तुझं आताच्या आता हे सगळं बंद झालं पाहिजे, मला यात पडायचं नाही. आणि कपाळाला कुंकू लावल्याबद्दल मल्हार सरांनी माझी माफी मागितली. तू आता तुझ्या डोक्यातनं हे खूळ काढून टाक. त्यावरती मंजुळाची आई म्हणत असते, गपय, असं लागलेलं लगीन एवढ्या पटकन तुटत असतं होय. त्यावरती मंजुळा म्हणत असते, आई तो काय चाललंय हे मला अजिबात पटत नाहीये. त्यावरती मंजुळाची आई म्हणते, त्यांच्या मनात काय आहे ते तुला अजिबात कळून देत नाही. त्यावरती मंजुळा म्हणते, मग तुला कळतं की काय. त्यावरती मंजुळाची आई म्हणते, हो मग फडावर नाचणाऱ्या बाया आम्ही फक्त नजरेवरून समजतो समोरच्या माणसाला. एकीकडे तो तुझी माफी मागतोय आणि दुसरीकडे तो तुझ्या भावाला भिक्याला बोलून सगळी माहिती विचारतोय. मला तर काही कळना त्याचं मन. त्यावरती मंजुळा म्हणत असते, आई तुला माहित नाही ते कशाला भेटले होते भिक्याला. जाऊ दे, मला तुला समजायला टाइम नाही आता, कारण तुझं डोकं आता रिपेअर व्हायच्या पलीकडे गेलंय. ठेव फोन आता. मंजुळा फोन ठेवून देते. मंजुळाची आई मात्र स्वतःशीच म्हणत असते, ही मंजुळा काही बी वरळती, पण देवानच या दोघांची गाठ बांधली आहे आणि या दोघांनी एकत्र आणल्याशिवाय मी बी स्वस्त बसणार नाही. मी मोनिका कामत, मल्हार कामतची बायको, हा एकच खडा आहे. मंजुळाची आई म्हणत असते, देवाने दोघांची गाठ तर बांधली या, पण त्याच्या पुढचं काम आता मलाच करायला हवं आणि मी बी बघतेच माझ्या पोरीचं लग्न त्या मल्हार कामतासोबत कसं होत नाही ते. दुसरीकडे इकडे मल्हार आईंना घेऊन रूम मध्ये येत असतो. पियूचा बर्थडे असणार असतो आणि त्याच्यासाठी सर्वजण प्लॅनिंग करत असतात. मल्हार म्हणत असतो, आपण रात्री 12 वाजता छान सरप्राईज देऊया. परंतु तेवढ्यातच मोनिका येते आणि म्हणते काही गरज नाही त्याची. मल्हार म्हणतो की गरज नाहीये म्हणजे पिऊचा बर्थडे दरवर्षी स्पेशलच असतो आणि यंदा तर अजून स्पेशल आहे, यंदा ती फायनल कॉन्टेस्ट मध्ये गेली आहे. मोनिका म्हणते, अच्छा पण यामध्ये तुमचं सर्वांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे. नाही म्हणजे पिऊने तिच्या गाण्यावरती आणि
मी तिच्या सोशल मीडियावरती मेहनत घेतली म्हणून ती फायनलमध्ये गेली. मल्हार मोनिकाला म्हणत असतो, मोनिका काय आहे, साधा पिऊच्या वाढदिवसाचा विषय आहे, कुठून कुठे घेऊन चालली आहेस तू. आई म्हणत असतात, अगं मोनिका पिऊ आमची कोणीच नाही लागत का. मल्हार पिऊच्या बर्थडे विषयी बोलत असतो आणि मोनिकाला म्हणत असतो की तू उगाच विषय वाढवते. त्यावरती मोनिका म्हणते, बरं ठीक आहे आपण करूया पिऊचा बर्थडे साजरा, बट अकॉर्डिंग टू माय प्लॅन. आता प्लॅन ऐकून घ्या मी काय सांगते ते. पिहू शाळेतून येईपर्यंत तिला कोणीच विश करायचं नाही आणि घरी आल्यानंतर तिच्यासाठी सरप्राईज ग्रँड पार्टी मी तिच्यासाठी ऑर्गनाईज केली. तिचे सगळे फ्रेंड्स तिथे येणार आहे. त्यावरती मल्हार म्हणतो, अगं ती लहान आहे अजून, तिला सरप्राईज वगैरे नाही कळत. अगं तिच्या मनावरती काय परिणाम होईल. लहान मुलांना कौतुक असतं आपल्या वाढदिवसाचं आणि स्कूलमध्ये गेल्यानंतर जेव्हा इतर मुलं तिला विश करत असतील तेव्हा तिला किती वाईट वाटेल घरच्यांविषयी. असं करून चालणार नाही आपल्याला. आई म्हणत असतात की जरा तरी विचार कर मोनिका. क्षमा देखील म्हणते, हे असं कसलं सरप्राईज आहे. त्यावरती मोनिका म्हणते, हे सरप्राईज देणार आहे मी तिला. काय गावंढळ विचार करताय तुम्ही. अहो हा विचार करा ना की तिचे सगळे फ्रेंड्स जेव्हा तिला अचानक दिसतील तेव्हा ती किती सरप्राईज होईल आणि मला माझ्या पद्धतीनेच हा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. तुम्ही काहीही विचार करत असता. जर तुम्ही असा बर्थडे सेलिब्रेट करणार नसाल तर मी तिला माझ्या मम्माकडे घेऊन जाईल. अजिबात माझं सरप्राईज गिफ्ट स्पॉइल करायचं नाही. आता मात्र सर्वांचा नाविलाज होतो आणि मोनिकाच्या या गोष्टीला सर्वजण फक्त ऐकूनच घेत असतात. आता दुसरीकडे रात्र झालेली असते. पिहू म्हणत असते, पिहू आपल्याला जागं राहायचंय, 12 वाजायला फक्त काहीच वेळ बाकी आहे. मला 12 वाजता डॅडा आणि मम्मा विश करायला येतील आणि बाकी सगळे देखील विश करायला येतील आणि मला किती सारे गिफ्ट मिळतील कारण की फायनल राऊंड मध्ये गेली आहे. पिहूचं टाइमपास करण्यासाठी प्रयत्न चालू असतात. मात्र 12 वाजायला फक्त 12 सेकंद बाकी असतात आणि ती मुद्दामच झोपल्याचं नाटक करते आणि सेकंड्स मोजू लागते. 5, 4, 3, 2, 1 आणि तिला असं वाटतं की आता सर्वजण तिला हॅपी बर्थडे विश करणार. मात्र तिथं कोणीच आलेलं नसतं. पिहूला मात्र फारच वाईट वाटत असतं. तिला वाटतं की मम्माला आणि डॅडाला पण माझा बर्थडे लक्षात राहिलेला नाही आणि घरात कुणालाच नाही. मग ती खाली येते. खाली इकडे तिकडे सर्वांना बघू लागते परंतु तिच्यासाठी कोणीही तयार होऊन येत नसतं आणि तिला कोणीही विश करत नसतं. आता ती दुसऱ्या रूममधून जात असते तेव्हा तिला क्षमा ही स्वराला झोपी लावताना बघत असते. क्षमा ही श्रीकृष्णाची गोष्ट स्वराला सांगत असते. क्षमाचं गोष्ट सांगण्याचं काम चालू असतं आणि पिहू मात्र गपचूप ऐकत असते. परंतु तरी देखील तिला असंच वाटत असतं की क्षमा पण विसरून गेलीये. त्यानंतर पिहू ही मल्हार आणि मोनिकाच्या रूममध्ये जाते आणि ते दोघेही झोपलेले असतात. ऍक्च्युली ते नाटकं करत असतात. पिहू तिथे येते आणि म्हणते, तुम्ही देखील माझा बर्थडे विसरून गेलात. मला वाटलं तुम्ही माझ्यासाठी कॅन्डल लावून केक कापायला लावशाल परंतु तुम्ही मात्र झोपून घेतलं. मग पिहू गेल्यानंतर मल्हार हो मोनिका उठून बसतात. मल्हारला मात्र सहन होत नसतं. मल्हार उठतो आणि बाहेर निघायला जातो तर त्यावरती मोनिका म्हणते, आता तू कुठं निघालास मल्हार. मल्हार म्हणत असतो, मोनिका तू पाहिलंस ना पिहूचा किती मूड ऑफ झाला ते. मी सांगत होतो मला एकदा भेटून तर येऊ दे तिला. त्यावरती मोनिका म्हणत असते, अरे असं काही नाहीये, मी ठेवली ना उद्या तिच्यासाठी पार्टी. मल्हार झोप आता, नो नीड टू गो. इतकी साधी गोष्ट तुला समजत नाहीये. आणि मग मल्हारचा देखील नाविलाज होतो. मल्हार तिथेच उभा राहतो आणि तो खूप विचलित झालेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर सर्वजण देवाच्या पूजेची तयारी करत असतात. पिहू तिथे येते परंतु तिला तरीही कोणीही विश करत नसतं कारण की मोनिकाने धमकीच तशा दिलेल्या असतात. स्वरा उठून पिहूला विचारते, एवढ्या सकाळी सकाळी तू इथं आले. त्यावरती पिहू म्हणते की आजच्या दिवशी देवाच्या ब्लेसिंग घ्यायच्या असतात सकाळी उठून आणि आज तर माझा. त्यावरती स्वरा विचारते की काय. त्यावरती पिहू म्हणते की हे माझं घर आहे, मी कधीही येईल इथे. पिहू म्हणत असते, आता तू एकटाच देवाच्या ब्लेसिंग घेणार आहे का. त्यावरती स्वरा म्हणते की नाही तू पण घे ना. आणि तुला माहिती आहे का आपण सकाळी सकाळी देवाचे ब्लेसिंग जर घेतले ना आपला पूर्ण दिवस चांगला जातो. पिहू देवाला हात जोडते आणि मनातल्या मनात म्हणत असते, गणपती बाप्पा आज मी खरंच खूप सॅड आहे. माझा बर्थडे सर्वजण विसरून गेलेत. सर्वांना आठवावं म्हणून मी खूप ट्राय करते, त्यांना हिंट देते पण तरीही कुणाला आठवतच नाहीये रे. मला वाटलं होतं मी सर्वांची लाडकी आहे पण माझ्यावरती कुणाचंच प्रेम नाहीये. कधी मिळेल मला फर्स्ट बर्थडे विश. आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मंजुळाचा हात पकडून
स्वरा तिला कुठेतरी घेऊन जात असते, परंतु मंजुळा म्हणत असते, अरे अगं कुठं घेऊन चालली आहे? त्यावरती ही स्वरा म्हणते की मल्हार गुरुंच्या खोलीत. त्यावरती मंजुळा म्हणते तिथं कशाला? तेव्हा स्वरा म्हणते की मला चांगले चांगले गिफ्ट निवडायचे पिऊला देण्यासाठी. तेव्हा मंजुळा व स्वरा मल्हार गुरुजींच्या रूममध्ये जातात आणि मग ते स्टूलवरती स्टूल ठेवून मंजुळा चढलेली असते आणि गिफ्ट खाली काढत असते. मंजुळा ही गिफ्ट खाली देत असते, परंतु तेवढ्यातच स्वराजला शिंक येते आणि मंजुळाच्या हातातील जे गिफ्ट असतात ते खाली पडतात आणि मंजुळाचा तोल जातो. आणि तेवढ्यातच मल्हार तिथं आलेला असतो. मग मल्हार मंजुळाला पकडतो आणि मंजुळाला पडण्यापासून खाली वाचवतो. मंजुळा आणि मल्हार एकमेकांकडे बघतच असतात. त्यांना समजत नसतं की काय झालंय ते. आणि स्वरा मात्र खूप आनंदी झालेली असते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. धन्यवाद.